शिरोडकर हायस्कूलच्या विद्यार्थिनीवर ब्लेडनं हल्ला, विद्यार्थिनीवर केईएम मध्ये उपचार सुरू। सेनेची बैठक बाळासाहेबांच्या प्रकृतीबाबत नाही तर आगामी अधिवेशनासाठी, उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण। सर्वाधिक गुन्हेगार राजकारणी राष्ट्रवादीचेच, माणिकराव ठाकरेंचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल। मास्टर ब्लास्टरची आणखी एक धडाकेबाज इनिंग, रणजी सामन्यात रेल्वे विरुद्ध दमदार शतक। मुंबईत शिरोडकर हायस्कूलच्या विद्यार्थिनीवर ब्लेडनं हल्ला झाल्याची घटना घडली आहे। या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलीवर केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। हल्लेखोर प्रशांत हुले याला पोलिसांनी अटक केली आहे। शिवसेना नेत्यांची आज दादरमधल्या शिवसेना भवनात बैठक झाली। मात्र ही बैठक बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीची चर्चा करण्यासाठी नव्हती, तर आगामी अधिवेशनातल्या पक्षीय रणनीतीसाठी होती, अशी माहिती कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दिली। गुन्हेगार राजकारण्यांची यादी काढली तर सर्वाधिक गुन्हेगार हे राष्ट्रवादीचे दिसतील, अशी बोचरी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केली आहे। माणिकरावांच्या या विधानानं पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी दरम्यान वणवा पेटण्याची शक्यता आहे। काँग्रेसनं राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या नवी मुंबई पालिकेविरोधात महामोर्चा काढला। शहरातील कचरा उचलण्यासाठी महापालिकेकडून गेल्या 5 वर्षात तब्बल 100 कोटी रुपये खर्च करण्यात आला, पण हा खर्च महापालिकेनं वाढवून 400 कोटी दाखवल्याचा दावा काँग्रेसनं केलाय। खराब रस्त्यांच्या विरोधात झालेल्या आंदोलनानं आज मुंबई गोवा महामार्ग तब्बल 2 तास ठप्प झाला। रायगड जिल्ह्यातल्या वडखळ नाक्याजवळ शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्ता अडवून धरल्यानं वाहतुकीची कोंडी झाली होती, पण 11च्या सुमारास आंदोलन थांबलं आणि वाहतुकीला सुरुवात झाली। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं आज आणखी एक शतक ठोकलं। रणजी चषकात मुंबईकडून खेळताना सचिननं रेल्वे विरुद्ध 103 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केलं। या दरम्यान त्यानं 14 चौकार आणि 3 षटकार ठोकले।